श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 3 ची संपूर्ण कथा ऐकणार आहोत. गुरुचरित्राच्या 3ऱ्या अध्यायात श्री गुरूंच्या अवतार कार्याची महती, भक्तांची श्रद्धा आणि गुरुसेवेचे महत्त्व अतिशय सुंदर रीतीने सांगितले आहे. या अध्यायात मुख्यतः भक्तांच्या मनातील प्रश्न, त्यांची जिज्ञासा आणि गुरूंच्या कृपेने त्यांना मिळणारे ज्ञान याचे वर्णन आढळते. या अध्यायाची सुरुवात नामधारक आणि सिद्धमुनी यांच्या संवादाने होते. नामधारक हा अत्यंत दुःखी आणि जीवनातील संकटांनी त्रस्त झालेला असतो. त्याच्या मनात अनेक प्रश्न असतात. जीवनातील दुःख का येते, ईश्वराचा खरा मार्ग कोणता आणि त्यातून मुक्ती कशी मिळते, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तो सिद्धमुनींच्या चरणी येतो. सिद्धमुनी नामधारकाला समजावतात की जीवनातील दुःख हे आपल्या कर्माचे फळ असते, परंतु या दुःखातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सद्गुरूंची शरणागती. गुरु म्हणजेच साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे. जो गुरूंची सेवा करतो, त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर चालतो, त्याचे सर्व दुःख दूर होतात. त्यानंतर सिद्धमुनी श्री दत्तात्रेयांच्या अवतार कार्याची महती सांगतात. श्री दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्रित रूप आहेत. त्यांनी अनेक अवतार घेतले आणि आपल्या भक्तांचे उद्धार केले. त्यांच्या कृपेने अनेकांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी संसारातून मुक्ती मिळवली. सिद्धमुनी पुढे सांगतात की श्री दत्तात्रेयांनी जगाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी अनेक ठिकाणी प्रकट होऊन भक्तांचे रक्षण केले. त्यांनी अनेकांना धर्म, सत्य आणि सदाचार यांचे महत्त्व शिकवले. त्यांची लीला अगाध आणि अनंत आहे. या अध्यायात गुरूंच्या महत्त्वावर विशेष भर दिला आहे. गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात सद्गुरूंचा स्वीकार करावा, गुरूंच्या चरणी राहून त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या उपदेशांचे पालन करावे. नामधारकाला हे सर्व ऐकून समाधान मिळते. त्याच्या मनातील शंका दूर होतात आणि त्याच्या गुरुवरील विश्वास अधिक दृढ होतो. तो सिद्धमुनींना विनंती करतो की त्याला श्री गुरूंच्या लीलांचे अधिक सविस्तर वर्णन करावे. सिद्धमुनी त्याला सांगतात की गुरूंच्या कथा ऐकणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे. यामुळे मन शुद्ध होते आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ते पुढे सांगतात की जो कोणी श्रद्धेने आणि भक्तिभावाने गुरुचरित्राचे वाचन करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला परम शांती लाभते. या अध्यायात भक्ती, श्रद्धा आणि गुरुसेवेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी गुरूंचा आधार घेतल्यास त्यातून मार्ग नक्कीच निघतो. हा संदेश या अध्यायातून दिलेला आहे. तसेच या अध्यायात हेही सांगितले आहे की गुरुचरित्राचे वाचन हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून ते आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मनातील वाईट विचार दूर होतात आणि चांगल्या गुणांचा विकास होतो. शेवटी सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की गुरूंच्या कृपेने सर्व काही शक्य आहे. त्यांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टीही शक्य होतात. त्यामुळे प्रत्येकाने गुरूंच्या चरणी शरण जावे आणि त्यांची सेवा करावी. या प्रकारे गुरुचरित्राचा 3रा अध्याय आपल्या गुरूंचे महत्त्व, तिची शक्ती आणि श्रद्धेचे फल याबद्दल सखोल मार्गदर्शन करतो. जो कोणी या अध्यायाचे मनोभावे वाचन करतो, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात आणि त्याला आध्यात्मिक प्रगतीची दिशा मिळते. अध्याय 3 चा मुख्य संदेश: गुरु हेच परमेश्वराचे रूप आहेत. गुरूंची सेवा आणि श्रद्धा जीवन बदलते. गुरुचरित्र वाचनाने
मन शुद्ध होते. दुखातून मुक्तीचा मार्ग म्हणजे गुरुभक्ती